नमस्कार बाय सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये। आणि ज्या शोची संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण मराठी रसिक आणि संपूर्ण देश ज्या शोची वाट पाहत होता असा बिग बॉस मराठीचा नवा सीझन आता येऊ घातलेला आहे। आणि त्यानिमित्ताने आज आपण आलेलो आहे की बिग बॉसच्या हाऊसची टूर करण्यासाठी। आणि तुम्ही पाहताय की जो मागं माझ्या तुम्ही जो आत्ता लोगो पाहिलेला आहे बिग बॉसच्या एंट्रीला जो लोगो आहे तो भव्य असा दिव्य जो पीस बनवलेला आहे तो आपण पाहताय। आणि या सगळं पाहून आपण जाणूनच शकतो की आता आतमध्ये घर हे कशा प्रकार मराठीच्या आपण आता ज्या भागात आहे तो भाग आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी पोटाचा प्रश्न सुटतो आणि ज्या ठिकाणी अनेक अशी नवीन नाते हे जे आहे अन्न शिजवचे होत असतं। असं किचनमध्ये आपण आलेलं आहे। ते किचन पाहतो आपण की कशा पद्धतीने ते डबे आहेत होममेड मील्स अँड मेमरीज की ज्या ठिकाणी मेमरीज पण तयार होतात ते आणि तुमचं जेवण पण या ठिकाणी तयार होते। तर या वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे चमचे चाकू डबे आणि इकडं जर तुम्ही जर पाषाण हे एक चांगल्या पद्धतीचं एक टेबल आहे। त्या ठिकाणी पूर्णपणे जिथं स्वयंपाक केला जातो तिथं 4 अशा या ठिकाणी शेगड्या आपल्याला दिसत आहेत की ज्या ठिकाणी खरं तर फक्त जेवण शिजत नाही तर एकमेकांची रिलेशनशिपसुद्धा या ठिकाणी बिल्ड होतात आणि भांडणंसुद्धा होतात तक्रारीसुद्धा होतात कोण काय करणार कोण काय करण्याचे वाद होतात। तर अशी ही युनिक आपल्याला यावेळेस जी थीम आहे ती वेगळ्या पद्धतीने दिसते। तर इकडून आपण यापण चालू करूया। तर इथं अंड्यासाठी बास्केट ठेवलेले आहे। इथं जे आहे तिथं 2 मिरच्या आपल्याला आपण पाहू शकतो येलो कलरच्या 2 मिरच्या आहेत। खाली ओव्हन दिलेला आहे। त्यानंतर आपण पूर्ण पाहतो की इथं ज्या आहेत त्या पाण्याच्या बॉटल्स इथे लावलेल्या आहेत। याच्यामध्ये मिरच्या आहेत सध्या ओरिजिनल। इथे काही केळी दिलेली आहेत किंवा केळीची कलरची बास्केट उद्या असू शकते ही। खाली जे आहे ते सर्व बिस्किट स्नॅक्स कॉफी आणि तुमचं जे काही मटेरियल असेल बाकीचं ते सर्व मटेरियलसाठी इथं डबे दिलेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की वरसुद्धा युनिक पद्धतीने जे आहे ते सजावट केलेली आहे। जे भांडे असतात वेगवेगळे जे लागत असतात किचनमध्ये ते सर्व भांडे आपण इथं वरती पाहू शकतो। इथं वॉश बेसिंग आहे त्यानंतर इथं ग्लासेस वेगळे दिलेले आहेत। आणि इथं वेगळ्या पद्धतीचा एक आपण पाहू शकतो की सर्व वरती जे आहेत ते वेगवेगळे जे किचन्सचे आयटम असतात ते आपण पाहू शकतो। इथं फ्रीज आहे यावेळेस फ्रीजला वेगळ्या पद्धतीची त्याला पोस्टर केलेला आहे की जेणेकरून कळू नये की फ्रीज आहे। मस्त एक त्याच्यावरती घड्याळ आणि टायमर दिलेला आहे। त्यानंतर इकडे पाहू शकतो पूर्ण ग्रीनरी आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की कणीस लावलेले आहेत असे। इथं अंडे आहेत जे आहेत इथं समजा उद्या ब्लॅकबोर्ड दिलेला आहे की जेणेकरून इथं आजचा मेनू काय असेल असं स्पर्धक कदाचित इथं लिहितील त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे। आपण पाहू शकतो की पूर्ण असं सर्व दिलं आहे। आणि मेन म्हणजे इथं बघा हे लिंबाशी झालेलं असणारं हे डुप्लिकेट लिंबू आहे ते ओरिजिनल लिंबू नाही आहेत पण एक युनिक पद्धतीने त्या हे लिंबाचं जे आहे ते तोरण म्हणा किंवा ते पद्धतीने असं सोडलेलं आपल्याला छान पद्धतीने दिसतं आहे। आणि त्याला जी लागून आहे ती जी आहे ती स्टोरूम आहे की ज्या स्टोरूममधून आपल्याला त्यांना जे लागणारं सर्व खाण्याचं म्हणा किंवा टास्कसाठी लागणारे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथंच त्यांना मिळणार आहेत आणि या रूममधून ते घेणार। आता आपण आलेलो आहोत बिग बॉसच्या घराच्या डायनिंग टेबलवर की ज्या ठिकाणी स्पर्धक फक्त जेवत नाहीत त्यांचा वेळ स्पेंड करत नाही त्यांच्या भावना व्यक्त करतात तर अजून त्यांची भांडणंसुद्धा याच डायनिंग टेबलवर होतात। पण दरवेळेस डायनिंग टेबल हा आयताकृती असतो किंवा दोन्ही बाजू दोघं बसलेले असतात पण यावेळेस मात्र बिग बॉसने थोडं युनिकनेस ठेवलेला आहे आणि पूर्ण असा गोल राऊंड सर्कल जो आहे 16 स्पर्धकांसाठी हा डायनिंग टेबल आपल्याला केलेला दिसतो। या ठिकाणी खाली पूर्ण असं लाकडाचं त्याला एक डिझाईन दिलेलं आहे टेबलाला। आणि आपण पाहतोय की प्रत्येक जो जी खुर्ची आहे त्या खुर्चीवरसुद्धा आपल्याला भुंगा दिसतोय। त्या ठिकाणी भुंग्याची डिझाईन दिसते आणि युनिक अशी ही लाकडाची खुर्चीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते। आणि खालीसुद्धा पाहतोय आपण तर सर्व एकदम ग्रीनरी वगैरे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी। आणि वर तर त्या ठिकाणी सिलिंग जे आहे ते सिलिंगसुद्धा एक युनिक पद्धतीचं पूर्ण असं ग्रीनरी
आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. इथं जे आहे युनिक पद्धतीने बडीशेप म्हणा किंवा या गोष्टी खाण्यासाठी जेवणानंतरच्या इथं आपल्याला ठेवताना दिसते. तर पाहू शकतो आपण की आता पाहावं लागेल की आपल्याला की ह्या ज्या डायनिंग टेबलवर आहेत की जेवण किती चांगल्या प्रकारे होतं आहे आणि भांडणं किती होत आहेत ते आता येत्या बिबनच्या नव्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. खरं तर मी ज्या सोफ्यावर बसलेला आहे, हा जो सोफा आहे, या सोफ्यावर बसल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची एक जी आहे ती धाकधूक वाढत असते की जे शनिवार येतो, रविवार येतो त्या दिवशी याच्यामध्ये मला प्रेक्षकांकडून शिव्या बसणार आहेत की मला जे होस्ट आहे त्यांच्याकडून शाबासकी मिळणार आहे. तर यावेळेस रितेश देशमुखकडून शाबासकी मिळणार की दाट मिळणार किंवा आपल्याला ओढा मिळणार ह्या सेटवर बसून प्रत्येक स्पर्धक हा त्या गोष्टीचा विचार करत असतो. आणि आपण पाहू शकतो की हा एकदम युनिक पद्धतीचा जो आहे ते आहे. त्याचे मेन म्हणजे त्याचं झुंबर जे आपण पाहतोय ते झुंबर एक युनिक पद्धतीचा झुंबर केलेला आहे. त्याच्या बाजूने सर्व लाईट्स ज्या आहेत त्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात आहेत की एकदम युनिक पद्धतीचं जे आहे की यावेळेसचं बिग बॉसच्या सीझनचं एक युनिकनेस जो आहे तो झुंबर जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीचे झुंबर आपल्याला या ठिकाणी बिग बॉसला मध्ये पाहायला मिळतात आहे. हाच जो आहे हा बिग बॉसचा जो आपल्याला डोळा दिसतोय, हाच बिग बॉसचा जो टी व्ही आहे, हा जो टी व्ही आहे तो शनिवार रविवारी इथं रितेश देशमुख यावेळेस येणार आहेत आणि सर्व जे आहे ते स्पर्धकांची शाळा घेणार आहे. पण याचा जो हे तयार केलेलं आहे ते आपल्याला युनिक पद्धती दिसते. वरती वेगवेगळे जे आहेत ते सुपरमॅन्स आपल्याला पाहायला मिळतात ते युनिक पद्धतीने वरती आपण पाहतोय की कशा पद्धतीने वरती ते आहेत. म्हणजे आपले जे ॲडव्हेंचरसचे जे वेगवेगळे सुपरमॅन्स असतात ते आहे. इथं वाघ आहे, त्यानंतर इथं बाहुली दाखवली आहे, इथं गेंडा म्हणजे प्राणी आहेत, माणसं आहेत, सुपर पॉवरचे सुपरमॅन्स आहेत. आणि खाली पण एक युनिक पद्धतीने जे आहेत ते अशाच पद्धतीने स्टॅच्यू त्या ज्या हाऊसच्यामध्ये खाली जे आहे तिथं ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतो की जो हा हॉल आहे या हॉलचे अजून एक जे युनिकनेस जो आहे तो हा एक वेगळ्या पद्धतीचा जो आपण स्टॅच्यू पाहतो आहे किंवा हे हा फेसिंग पाहतो आहे. इथं बघा 1 2 3 असे भरपूर असे फेसेस आहेत आणि मध्ये जो आहे तो राजाचा फेसेस आहे, राजा आहे, शत्रू म्हणजे राक्षस आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीचे फेसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खाली पण वेगळ्या युनिक पद्धतीने जो आहे ते लाईट्स लावलेले आहेत. त्यानंतर पूर्ण जी भव्यता आहे या स्टॅच्यूची ही खूप वेगळ्या पद्धतीने आणि युनिक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते.